Hello. Certainly was a cool morning, but certainly again, it's a very warm afternoon today. And we are seeing the production analysis. See, a lots of processes going on your screen. In the sense, a lot of processes in the industry, but the production process definitely belongs to industry. Depends upon technology and basically two factors: labor and capital, right? Among which, if one is variable and one is fixed, what type of production function it is? Could you please tell me? जर एक फॅक्टर व्हेरिएबल असेल, बाकी सगळे फिक्स्ड असतील, तर ते कोणत्या टाईपचं फंक्शन असतं? प्रोडक्शन फंक्शन. नाही आठवत आहे, कालच आपण हे बघितलं होतं. जर एक व्हेरिएबल बाकी सगळे फिक्स्ड असतील, इट इज अ शॉर्ट रन फंक्शन, राईट? शॉर्ट टर्म प्रोडक्शन फंक्शन. जर सगळेच्या सगळे व्हेरिएबल, तर इट्स अ लॉंग टर्म प्रोडक्शन फंक्शन, लॉंग रन प्रोडक्शन फंक्शन. राहील का लक्षात? आणि फिक्स्ड मध्ये आपण बघितलं होतं, लेबर कॅपिटल एकत्र वाढतात, ते एकमेकांना सबस्टिट्यूट करू शकत नाही, झिरो सबस्टिट्युटेबिलिटी. वेर ॲज व्हेरिएबल प्रपोर्शन प्रोडक्शन फंक्शन मध्ये सगळेच्या सगळे म्हणजे लेबर कॅपिटल एकमेकांना सबस्टिट्यूट करू शकतात. So there is substitutability to the certain extent. Okay, so that was about types of production function. आणि मला वाटतं तुम्ही जितक्या लवकर हे अक्वायर कराल, जितक्या लवकर हे लक्षात ठेवाल, तितक्या लवकर तुमच्यासाठी चांगलं असेल. पुन्हा पुन्हा दरवेळी मला सांगायला लावू नका, मी जेव्हा प्रश्न विचारीन तेव्हा उत्तर द्या. नाही तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवल्यासारखंच आहे की नाही, आणि तसं नको आहे की नाही आपल्याला, बरोबर आहे ना? सो लेट नॉट बी दिस प्रॅक्टिस गोइंग ऑन की मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही मला उत्तर देत नाही आहात. मला वाटतं तुमच्या हे लक्षात आलं असेल, राईट? लेट्स गो टू अवर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. ओके, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रपोर्शन्स वापरून कशा प्रकारे थिअराईज करता येईल याविषयीचा लॉ आपण बघणार. ओके, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स occupies an important place in economic theory. Important economics साठी. It is also known as law of proportionality. Okay, so law of variable proportion function, variable proportion is equal to law of proportionality. Okay, say it after me की law of variable proportion म्हणा. ओपन करा माईक तुमचे. Law of variable proportion Cool. Is also known as law of proportionality. Law of proportionality. Cool. It was just one participant. Can't I hear from another people? I'm not going to ask you and I will teach very fast in that sense कि आपको सबको अच्छे से समझ में आ रहा है. Okay? मैं एक दो ट्राई और करूंगी नेक्स्ट क्वेश्चन में. If I don't get enough answers, I'll go fast, and I don't like such a way, but I will have no options, right? So let's keep in mind. Keeping other factors fixed, the law explains the proportion function with one factor variable. सो बाकी सगळे प्रोडक्शन फॅक्टर्स जे आहेत ते फिक्स ठेवून फक्त एक व्हेरिएबल ठेवायचा फॅक्टर, असा बेस ठेवून हा लॉ सांगितला जातो. इन शॉर्ट रन, वेन आउटपुट ऑफ कमोडिटी इज सॉट टू बी इन्क्रीज्ड, द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन कम्स इन टू ऑपरेशन. जेव्हा आउटपुटमध्ये इन्क्रीज बघता येते, जेव्हा आपण एक फॅक्टर व्हेरिएबल ठेवतो आणि बाकी सगळेच्या सगळे फिक्स ठेवतो, तेव्हा हा लॉ आपण बघू शकतो, त्याला ऑपरेशनलाइज्ड करता येतं. ओके, सो द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन स्टेट्स दॅट as more and more units of variable factors are used with the fixed factor, marginal product of a variable factor. सो तुम्हाला आठवत आहे आपण मार्जिनल प्रोडक्ट बघितला होता, आणि त्याचं आपण हे बघितलं होतं टोटल प्रोडक्ट nth टाइम मायनस टोटल प्रोडक्ट n-1 और n- फर्स्ट टाइम. ओके, ह्याला आपण मार्जिनल प्रोडक्ट म्हणतो. सो जे लाईक एक्स्ट्रा आलेलं ऍडिशनल, जेव्हा तुम्ही एक युनिट लेबर किंवा एक युनिट कॅपिटल, थोडक्यात व्हेरिएबल असलेला जे तुमचं फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे तो वाढवला, तर तुमचा जो प्रोडक्शन मध्ये बदल होईल, प्रोडक्शन जे वाढेल ते तुमचं मार्जिनल प्रोडक्ट असतं. लक्षात ठेवा, एक व्हेरिएबल फॅक्टरचं युनिट इन्क्रीज केलं तर तुमचं प्रोडक्शन जे इन्क्रीज होतं, जेवढं इन्क्रीज होतं ते तुमचं मार्जिनल प्रोडक्ट असतं त्या टाइमचं. ओके, सो
the law of variable proportion says that as more and more units of variables are used, जसे जास्तीत जास्त variable factors वापरले जातात, along with the fixed factor, marginal product MP of the variable factor may initially increase and subsequently stabilize, but much finally decreases. Let me take you to that table. जर तुम्हाला आठवत असेल तर यात एमपीचा कॉलम बघा, पहिलं 12, 14, 16 आणि मग 10, 8. इन द सेन्स पहिलं ते इन्क्रीज झालं, स्टेबल झालं आणि त्यानंतर खाली पडलं. हाच पॅटर्न तुम्ही मार्जिनल युटिलिटीचा पण बघितला होता, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी मध्ये, आणि सेम इथे पण बघताय. सो आधी ते इन्क्रीजिंग असतं मार्जिनल प्रोडक्ट, एक्स्ट्रा प्रोडक्शन होतं, जसं जसं तुम्ही एक्स्ट्रा एक व्हेरिएबल फॅक्टर, एक एक जास्त वर्कर त्या कामामध्ये टाकत जाता तसं तसं, आणि त्याच्यानंतर एका सर्टन पॉइंटला तुम्ही पीकला पोचता की तुम्ही सगळ्यात जास्त प्रोडक्शन करत असता, एक एक फॅक्टर वाढवून, एक एक लेबर वाढवून, कीपिंग लेबर इज व्हेरिएबल. आणि ज्या क्षणी तुम्ही असं पुढचा एक लेबर वाढवता, लाईक 4, आता इथे बघा जर तुम्ही बघितलं तर तिसऱ्या लेबर पर्यंत, तिसऱ्या युनिट ऑफ लेबर पर्यंत तुम्ही 16 पर्यंत पोहोचता. Please mute yourself. It's really time wasting and I'm really not in that mood right now. Okay, so with the third unit of labor, you get your MP as 16. That's the utmost level. That's the maximum level of MP. And then you start to decrease. You see, with the fourth or additional labor of fourth unit, okay, you get MP as 10. That means your MP is decreasing. And then next it becomes 8, means further decreasing. That means तुमचा असा प्रवास असतो वेव सारखा एमपीचा. ओके, राहील लक्षात? लेट्स गो फर्दर. So marginal product of variable factor may initially increase, सुरुवातीला वाढेल, subsequently stabilize, त्यानंतर स्टेबल होईल थोडा वेळ, and but much finally decrease, finally ते खाली पडेल. हा तुमचा लॉ ऑफ प्रपोर्शन सांगतो. सो जेव्हा तुम्ही एक एक व्हेरिएबल फॅक्टर वाढवता तेव्हा तुमचं मार्जिनल प्रोडक्ट पहिल्यांदा वाढतं, मग स्टेबिलाइज होतं आणि मग पडतं. हा लॉ आहे. येतंय तुमच्या लक्षात? प्रोफेसर बेनम states the law as follows: as the proportion of one factor in a combination of factors, जेव्हा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधलं एक व्हेरिएबल फॅक्टर इज इन्क्रीज्ड आफ्टर अ पॉइंट, तो एका पॉइंट, एका सर्टन पॉइंट पेक्षा जास्त वाढवला जातो, द average and marginal product of that factor will diminish. At that time, average production and marginal production of that factor will diminish, कमी होऊन जाईल. पुन्हा एकदा मी तुम्हाला तिकडे नेते त्या टेबलवरती बघा. एपी सुद्धा आधी 0 होतं, मग 12 झालं, 13 झालं, 14 झालं, मॅक्झिमम तेव्हा तुमचे एमपी 16 होतं, म्हणजे दोन्ही त्यांच्या मॅक्झिमम लेवलला होते. आणि त्याच्यानंतर बघा जसं एमपी खाली पडायला लागलं 10, 8, तसं तुमचं एपी पण खाली पडायला लागलंय 13, 12. येते तुमच्या लक्षात? म्हणजे थोडक्यात जर एका सर्टन एक्सटेंट पर्यंत तुम्ही तुमचं जर लेबर किंवा कॅपिटल कुठलंही व्हेरिएबल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन वाढवलं तर तुमचं प्रोडक्शन वाढत जातं, पण त्या सर्टन पॉइंट नंतर ते खालीच पडतं. ओके, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन इज बेस्ड अपॉन द फॉलोइंग अझम्पशन. पण हा लॉ ऑपरेशनलाइज होण्यासाठी काही अझम्पशन्स असायला लागतात. द अझम्पशन्स आर: टेक्नॉलॉजी रिमेन कॉन्स्टंट. सो टेक्नॉलॉजी कॉन्स्टंट राहिली पाहिजे, टी बार. द लॉ ऑपरेट्स इन अ शॉर्ट रन्स. सो हा लॉ नेहमी शॉर्ट रन मध्ये ऑपरेट होतो, लॉंग रन नाही. ऑल युनिट्स ऑफ व्हेरिएबल इनपुट्स आर होमोजेनस, दॅट इज all the units have identical characteristics and equal efficiency. सो कॅपिटल म्हणा, लेबर म्हणा, जे एक्स्ट्रा तुमचे इनपुट असेल, जे एक्स्ट्रा इनपुट ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असेल ते होमोजिनस असणार. म्हणजे लेबर असेल तो समान प्रकारचं काम करेल, त्याच्याकडे समान क्वालिटीज असतील, तो कुठलंही एक्स्ट्रा किंवा कमी असं काम करणार नाही. ओके, सो ऑल युनिट्स ऑफ व्हेरिएबल इनपुट्स आर होमोजेनस. ओनली वन फॅक्टर इज व्हेरिएबल विथ ऑल अदर फॅक्टर्स शुड रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे फक्त शॉर्ट रन मध्ये चालतो, आणि शॉर्ट रन मध्ये आपल्याला माहिती आहे ऑलरेडी एकच व्हेरिएबल म्हणजे एकच तुमचं वन फॅक्टर असतो, तो व्हेरिएबल असतो, बाकी सगळेच्या सगळे फॅक्टर्स असतात ते कॉन्स्टंट असतात, आयदर वे डिग्रीज और बार, आपण काल म्हटलं होतं. द स्केल ऑफ आउटपुट इज अनचार्ज्ड दॅट अँड द
या तुमची जी आउटपुटची स्केल असते अनचार्ज अनचेंज ती कॉन्स्टंट असते. द प्रोडक्शन प्लांट or the size and the efficiency of the firm remains constant. सो ह्यातल्या कुठच्याही गोष्टी ज्याच्यामुळे तुमची प्रोडक्शनची कपॅसिटी वाढेल अशा कुठच्याही प्रोडक्शनचा प्लांट, मशिनरी, फर्मचं कुठल्याही प्रकारची पॉलिसी, एफिशियन्सी काही बदलत नाही, ते कॉन्स्टंट असतं आणि तरच हा लॉ ऑपरेशनलाइज होतो. ही 5 त्याचे अझम्पशन्स आहेत. Okay, let's go to the statement. Using the concept of MP, marginal product, the law may be stated as follows. During the short period, under the given state of technology and other conditions remaining unchanged. So short period time मध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी ही कॉन्स्टंट असते आणि बाकी सगळे फॅक्टर्सही अनचेंज्ड असतात. With the given fixed factors, when the unit of variable factor are increased in the production function, जेव्हा unit of variable factors increase केले जातात प्रोडक्शन फंक्शन मधले, जसं की L हा जर व्हेरिएबल फॅक्टर असेल लेबर, तर तो जर चेंज केला गेला, इन्क्रीज केला गेला प्रोडक्शन फंक्शन मध्ये, इन ऑर्डर टू इन्क्रीज द टोटल प्रोडक्ट, का चेंज केला गेला किंवा का इन्क्रीज केला गेला, टोटल प्रोडक्ट वाढवण्यासाठी. द टोटल प्रोडक्ट इनिशियली मे राईज ॲट इन्क्रीजिंग रेट. सो जे तुमचं टीपी असतं टोटल प्रोडक्ट, ते इनिशियली एकदम फास्ट वाढत जातं, इनिशियली ॲट इन्क्रीजिंग रेट. इन्क्रीजिंग रेट म्हणजे फास्टर वाढत जातं. आफ्टर अ पॉइंट इट टेंड्स टू इन्क्रीज ॲट अ डिक्रीजिंग रेट, आणि त्याच्यानंतर ते एका सर्टन डिक्रीजिंग रेटला जात जातं. इन द सेन्स वी कॅन से की कमी होतो त्याचा वाढण्याचा स्पीड, कमी होतो. आधी गाडी 120 स्पीडने पळत होती हायवेला, आणि त्याच्यानंतर साध्या रस्त्यावर आल्यावर एकदम 20चा स्पीड पकडला. सो लाईक दॅट, आधी ते एकदम 120च्या स्पीडने वाढत जातं आणि मग त्याच्यानंतर स्लो 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 वाढायला लागतं. तेव्हा तुमची एमपी खाली पडायला लागलेली असते आणि एपी सुद्धा. ओके, इट टेंड्स टू इन्क्रीज ॲट अ डिक्रीजिंग रेट बिकॉज marginal product MP of the variable factor in the beginning may tend to rise, but eventually it tends to diminish. म्हणजे बिगिनिंग मध्ये त्याचं फास्टर किंवा इन्क्रीजिंग रेट असण्याचं कारण काय असतं वाढण्याचं, 120चा स्पीड असण्याचं कारण काय असतं, कारण मार्जिनल प्रोडक्ट सुद्धा वाढत असतो. ओके, पण जसा मार्जिनल प्रोडक्ट कमी व्हायला लागतो तेव्हा आपोआप तुमचं टोटल प्रोडक्ट पण कमी नाही होत, तो वाढतो पण कमी स्पीडने वाढतो. सो इट इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग रेट. लक्षात ठेवा, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. टोटल प्रोडक्ट तुमचं जे असतं ते तुमचं वाढत जातं, पहिल्यांदा इन्क्रीजिंग रेटला म्हणजे जास्त स्पीडला, आणि नंतर डिक्रीजिंग रेटला म्हणजे कमी स्पीडला. सो दॅट वॉज अबाउट हाऊ द लॉ मे बी स्टेटेड. ओके, आणि आपण हे या तुमच्या शेड्यूलमध्ये बघूया. ओके, लेट्स सी द शेड्यूल. तुमच्याकडे इथे दिसतं युनिट्स ऑफ व्हेरिएबल इनपुट. पुन्हा एकदा लेबर घेतलंय जे व्हेरिएबल आहे, आणि पहिल्यांदा फर्स्ट लेबर होता, मग सेकंड, थर्ड, फोर्थ, म्हणजे 2 लेबर झाले, 3, 4, 5, 6 असे 10 लेबर्स वाढवलेले. ओके, टोटल प्रोडक्ट टीपी हे तुमचं शोधून काढलेलं आहे 20, 50, 90, चौथ्याला 120, पाचव्याला 135, सहाव्याला 144, सातव्याला 147, आठव्याला 148, नवव्याला परत 148 आणि 10व्याला 145. सो टोटल प्रोडक्ट पण ॲट सर्टन एज कमी झालंय. ओके, ॲव्हरेज प्रोडक्ट एपी आपण कसं काढतो, टोटल प्रोडक्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स ऑर व्हेरिएबल इनपुट. ओके, म्हणजे लेबर्सच्या नंबरने आपण डिवाइड करणार. सो 20 डिवायडेड बाय 1. मला वाटतं मी तुम्हाला परत टेबल एक्सप्लेन करायला हवंय का, हे इथपर्यंत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. एपी म्हणजे हे डिवायडेड बाय हे. सो इट इज लाईक कॉलम नंबर 2, ओके, डिवायडेड बाय कॉलम नंबर 1. मग तुम्ही बघू शकता की कॉलम नंबर 2 20 डिवायडेड बाय 1, 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे 25 आले. ओके, 90 डिवायडेड बाय 3 म्हणजे 30 आले, 120 डिवायडेड बाय 4 म्हणजे पुन्हा 30 आले. सो इट्स लाईक दॅट. आता बघा, या एपी आणि एमपी प्रमाणे आपल्याला एमपी पण काढायला लागते, आणि एमपी काढायचा खूप सोपा मी तुम्हाला उपाय सांगितला होता की खालच्यातून वरचं मायनस करा. सो पहिलं 20 असताना बघा एमपी पण 20 राहिलेली आहे. त्याच्यानंतर खालच्यातून वरचं वजा करायचं म्हटल्यावर 50 मायनस 20 दॅट इज 30. तुम्ही मला सांगत चला उत्तर. बरं, जरा माईक ओपन करणार का, बघूया जमताय का परत करायला. सो 2 लेबर युनिट असताना तुमचं एमपी होणार आहे 50 मायनस 20.
ओके, कारण 50 हे त्यावेळेचं लेबर इन तुमचं TPA मायनस मागच्या वेळेचं दॅट इज 20. आता मला सांगा पुढचं दिसतंय आपल्याला 40, तर ते 40 कसं आलंय 90 मायनस 50. येतंय लक्षात? सो 90 मायनस 50 इज इक्वल टू 40. आता फोर्थचं तुम्ही मला सांगायचं, फोर्थचं करणार आपण. फोर्थचं TPA 120 मायनस 90 किती येईल तुमचं MP फोर्थचं? 30. 30, राईट. त्याच्यानंतर फिफ्थचं किती येईल? 15. करेक्ट. आणि थोडंसं डोकं लावा म्हणजे आपोआपच लक्षात 20 येईल. minus 90 is equal to 30. करेक्ट, व्हेरी गुड. सो आपोआप तुमचे हे जे कॉलम येतात ते लक्षात ठेवा की पहिल्यांदा तुमचं हे वाढत होतं MP, बरोबर? 20, 30, 40. सो हे सगळे वाढणारे ट्रेंड होते. सो हे जे वाढणारे ट्रेंड आहेत त्याला आपण म्हटलं स्टेज 1. ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही हा पॅच जो एकमेकांमधून वजा करताय ते मायनस मागचं, ते मायनस मागचं. ओके, सो त्यात काय होतंय 40चं एकदम 30 झालं, डिक्रीज झालं, बरोबर? आणि त्यानंतर टोटली 0 पर्यंत डिक्रीजच झालंय बघा, बरोबर? या अख्ख्या स्टेजला आपण म्हटलं स्टेज 2, ज्यात तुमची मार्जिनल प्रोडक्ट पण कमी होत आहे आणि बघा ॲव्हरेज प्रोडक्ट पण कमी होत आहे, बरोबर? आता इथून खाली यानंतर काय झालंय तुमचं मार्जिनल प्रोडक्ट 10th लेबरला निगेटिव्ह झालंय. म्हणजे आता एक्स्ट्रा लेबर वाढवूनही तुमचं प्रोडक्शन काही सुधारणार नाहीये. ओके, उलट कमीच होईल झालं तर. बघा टोटल प्रोडक्शन 148 होत असतं ते एकदम 145 वर आलंय. म्हणजे तुमचं टोटल प्रोडक्शन कमी झालंय कारण तुमचं मार्जिनल प्रोडक्ट म्हणजे ॲडिशनल इनपुटमुळे ॲडिशनल आउटपुट वाढलं नाहीये तर कमी झालंय. सो -3 झालंय. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की आपण एका नव्या स्टेजवर आहोत, स्टेज 3. ओके, लेट मी एक्सप्लेन इट टू यू अगेन. मला माहितीये हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि म्हणून आपण एकदा परत एक्सप्लेन करूया. जस्ट इन अ मिनिट. Variable factor is labor. We are taking one extra labor unit 1, 2, 3, 4, 5, 6 to 10 as under experiment, and we can see that whenever we are adding our marginal product we are getting total product. Okay, so it is 20. So 20 is the first total product. Second marginal product is 20, 30. So we are getting 20 plus 30 is equal to 50. Similarly saying our total product is consecutively 20, 50, 90, 120, 135, 144, 147, 148, 148, 145 according to the labor. Okay, we can see that our average product becomes with the formula TP, total product, upon N, that is number of unit of variable factor. So it is 20 upon 1, 50 upon 2, 90 upon 3, 120 upon 4. We get 20, 25, 30. Again 30, 27, 24, 21, 18.5, 16.4 and 14.5. That means we get trend where certain time it is increasing up to 30, then it gets stabilized at the 30 and then it starts decreasing. Why? Because when we see the second last column of marginal product, where the formula is delta total product divided by delta quantity of variable factor, QVF. Okay, so at that point marginal product MP is equal to TPN minus TPN minus 1. मतलब उस टाइम का TP minus last time का TP. Okay, so first is 20 as it is, then second is 50 minus 20, that is 30. We can see the increasing trend in marginal product till 40. So 20, 30, 40. After that it's the stage where marginal product is increasing. That's why we call it as a stage 1. At this stage total product is also increasing at increasing rate. Afterwards our marginal product becomes 30, 50, 9, 3, 1, 0. That means marginal product starts decreasing. That's why we call it as a stage 2. And that stage 2 we have total product as increasing at the decreasing rate. Okay, after a while when we reach a 0, adding extra labor unit will make our production go lower. That means our marginal product becomes negative. That is a stage 3. Are you getting my point? I have explained it to you in complete answerable manner, in the sense whenever you are answering in your
exam, you must answer like this. Okay, if you are answering a long question. Okay, let's see how this can be explained. I guess I have already explained it to you. So I don't think I should explain it again, but let's see. Let's from table 6.1, initially the total product rises at an increasing rate, already told you, that is marginal product. The average product and the marginal product also rises. This describes the stage 1. Secondly, reaching at a certain point when fourth unit of labor is employed, the total product increases at diminishing rate. That's why average product reaches its maximum. म्हणजे जेव्हा तुमचं total product starts increasing at diminishing rate, at that point average product is maximum and marginal product begins to diminish. Okay, and ultimately becomes 0 and then becomes negative. Till that time we call it a stage 2. As the margin, when the average product is maximum, the marginal product is equal to the average product. That's what you should remember. Whenever average product is maximum, it is equal to the marginal product. So see, 30-30, both are equal. After that, when the fourth labor of unit is employed, the average product is 30 and marginal product is also 30. After that, as a marginal product tends to diminish, it ultimately becomes 0 and negative thereafter. That is a stage 3. When the marginal product becomes 0, the total productivity is maximum. So when we are at a 0 point of marginal product, your total production or total product is maximum 148. And the marginal product is 0. So marginal product 0, that means your total product is maximum. Okay. Further, when the marginal product becomes negative, जेव्हा marginal product negative होतं, the total product begins to decline in the same proportion. That means total product starts declining as your marginal product becomes negative. Okay. Even though average product is decreasing at this stage, it remains positive up to certain point. So average product is also decreasing, but it remains positive till the certain point of time. That's how you can, what you can say, explain the table. Let's see next. Yep, it comes with the graph, so it's always a bonus point for us, right? So for you, let's see, stage 1 is when MP is increasing, it's called increasing returns. So जेव्हा तुमचं marginal product वाढत असतं, it is called as increasing returns. Stage 2 is when MP is diminishing, marginal product starts diminishing, it is called diminishing returns. आणि त्याच्यानंतर when MP is negative, marginal product negative असतं, तेव्हा त्याला म्हणतात negative returns. मला एकदा परत उत्तर हवी आहेत. माईक उघडा तुमचे. MP वाढत असेल तेव्हा त्याला आपण म्हणतो इन्क्रीजिंग रिटर्न्स. MP कमी होत असेल तेव्हा त्याला म्हणतो आपण डिमिनिशिंग रिटर्न्स. आणि MP निगेटिव्ह असेल तेव्हा त्याला म्हणतो निगेटिव्ह रिटर्न्स. उत्तर द्या मला. MP डिमिनिशिंग असताना आपण त्याला कोणतं रिटर्न्स म्हणतो? Diminishing returns. Diminishing returns. करेक्ट. MP निगेटिव्ह असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? Diminishing returns. Negative returns. Very Negative returns. आणि MP इन्क्रीजिंग असेल तेव्हा आपण त्याला कोणते रिटर्न्स म्हणतो? Increasing returns. Increasing returns. व्हेरी गुड. सो जेव्हा इन्क्रीजिंग रिटर्न्स असं आपण म्हणतो तेव्हा ती कोणती स्टेज असते? first stage. करेक्ट, फर्स्ट स्टेज. First. करेक्ट. निगेटिव्ह रिटर्न्सची स्टेज कोणती असते? Third stage. थर्ड स्टेज. आणि डिमिनिशिंग रिटर्न्सची स्टेज कोणती असते? Second. Second stage. Second. लक्षात येतंय? मी तुम्हाला उलट आणि सुलट सगळ्या प्रकारे विचारते, कारण तुम्हाला ही डायग्राम ma'am. वर MCQs पण येऊ शकतात आणि मुख्य म्हणजे त्या डायग्राम वर तुम्हाला मोठा क्वेश्चनही येऊ शकतो. आपल्याला माहित नाही एक्झाम कुठच्या प्रकारे असणार आहे, राईट? सो लेट्स सी. वाय ऍक्सिस वर आउटपुट आहे म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस, राईट? These points would be more explicit when the given production schedule is plotted graphically. We represent graphical illustration of the product curves and law of diminishing returns in the generalized form so that smooth curves are drawn. Okay.
सो आपल्या एक्स ॲक्सिसवर आहेत युनिट ऑफ व्हेरिएबल फॅक्टर्स म्हणजे लेबरचे वाढत जाणारे युनिट्स आपल्या एक्स ॲक्सिसवर आहे आणि आपलं वाढत जाणारं आउटपुट किंवा प्रोडक्शन वाय ॲक्सिसवर आहे. जसं जसं वर जाल किंवा जसं जसं उजवीकडे जाल, राईट साईडला जाल, यू विल गेट मोर लेबर युनिट राईट साईडला, यू विल गेट मोर आउटपुट वरच्या बाजूला. ओके, सो तुम्ही बघू शकता की आपण मगाशी जे जे काही एम्प्लॉय करायचा प्रयत्न केला ते सगळं इथे दिसतंय. आपण म्हटलं की हे टोटल प्रोडक्ट आहे. टोटल प्रोडक्ट जेव्हा मॅक्झिमम लेव्हलला आहे तेव्हा तुमची एपी आणि एमपी म्हणजे इट्स इन्क्रीजिंग रेट, नॉट मॅक्झिमम. अप टू धिस पॉइंट तुमचं टोटल प्रोडक्ट वाढतं. इन द सेन्स या ग्राफचा स्लोप आहे की नाही तो एकदम वाढणार आणि एकदम मोठा असतो. ओके, दॅट मीन्स इथे तुमचं एपी एमपी 30 होतं, तशा पॉइंटला होतं आपण. एपी इज इक्वल टू एमपी. या पॉइंट नंतर इथून इथे जाईपर्यंत तुमचं टोटल प्रोडक्ट वाढतंय बट ॲट डिमिनिशिंग रेट. ओके, आणि ॲट दिस पॉइंट एच युअर टोटल प्रोडक्ट इज मॅक्झिमम. ओके, बट युअर एमपी इज 0. आर यू गेटिंग दिस पॉइंट? Means your total product is maximum, your MP is 0, and after that here if you calculate, okay, your MP starts declining and your total product starts declining too. Okay, you're getting what we have seen in the theory. Let's see याच्याबद्दल आपल्याला काय कळतं ते. Okay, see, आता तो ग्राफ तुमच्या लक्षात आहे. आपण परत जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्टेज 1 बघा. स्टेज 1 स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन ओ, ऑब्व्हियसली ग्राफच्या ओ पॉइंट पासून टू द पॉइंट बी. बघा, बी पॉइंट पर्यंत इथे. ओके, यप, लेट्स जस्ट ड्रॉ समथिंग. सो अप टू पॉइंट दिस आपण स्टेज 1 मध्ये. ओके, in this stage, TP is initially increasing at increasing rate and then starts increasing at decreasing rate from the point of inflection, that is point F onwards. So मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो इथे तुम्हाला पॉइंट दिसतोय F, यानंतर तिचा रेट हा डिक्रीजिंग बनत जातो, वाढण्याचा. थोडक्यात तुमची टीपीचा डिक्रीजिंग रेट सुरू होतो. सो इथपर्यंत ती इन्क्रीजिंग रेट मध्ये वाढत होती, आता ती डिक्रीजिंग रेट मध्ये वाढायला सुरुवात होते. ओके, या एफ ला पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणतात. इट इज द पॉइंट फ्रॉम वेअर युअर टोटल प्रोडक्ट इन्क्रीजेस ॲट डिक्रीजिंग रेट. कुठला पॉइंट आहे एफ? पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. सांगा बरं मला, पॉइंट एफ ला काय म्हणणार? पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. इन्फ्लेक्शन, नॉट इन्फ्लेशन. ओके, इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ असते, इन्फ्लेक्शन म्हणजे आपण जे बघितले ते पॉइंट एफ, ज्याच्यापासून तुमची टोटल प्रोडक्टचा कर्व असेल तो वाढेल पण डिक्रीजिंग रेटमध्ये. टोटल प्रोडक्ट इन्क्रीज आफ्टर पॉइंट एफ ऑनवर्ड्स, टोटल प्रोडक्ट इन्क्रीजेस ॲट अ स्लोअर पेस. कमी स्पीडने टोटल प्रोडक्ट वाढायला लागतं. In this stage, AP rises throughout and reaches its maximum point, highest point, and the MP rises initially and then starts falling, but it is positive. But here, the MP remains higher than the average product. So, बघा, या कर्व वरती ते जे सांगतायत ते इथपर्यंत तुमचं ॲव्हरेज प्रोडक्ट सगळ्यात जास्त असणार आहे. ओके, आणि मुख्य गोष्ट म्हणजे असं आहे की तुमची जी एपी आहे दिसतीये तुम्हाला, सो ती एपी ही एमपी पेक्षा, हा कर्व वरती आहे की नाही एपी एमपीचा, दॅट मीन्स एमपी इज ग्रेटर दॅन एपी अंटिल एपी रिचेस मॅक्झिमम. जोपर्यंत एपी पॉइंट मॅक्झिममला पोचत नाही तोपर्यंत तुमचं एमपी नेहमी मोठं असतं. त्यानंतर एमपी डिक्रीज व्हायला सुरुवात, इथेच ऍक्च्युली ती डिक्रीज व्हायला सुरुवात झाली आहे, पण ती फास्ट डिक्रीज होईल, एपी पेक्षा जास्त डिक्रीज होईल. ओके, लेट्स सी फर्दर. The stage 1 ends when the average product and marginal product becomes equal
जेव्हा एपी एमपी इक्वल होतात तेव्हा स्टेज फर्स्ट एंड होते. स्टेज 1 इज नोन ॲज द स्टेज ऑफ इन्क्रीजिंग रिटर्न्स ॲज बोथ द ॲव्हरेज प्रोडक्ट्स अँड मार्जिनल प्रोडक्ट इन्क्रीजेस ड्युरिंग द स्टेज. Increasing returns are due to indivisibility of factors and specialization of labor. So increasing returns किंवा जास्त प्रोडक्शन फास्टर रेटला का मिळत जातं, इन्क्रीजिंग रिटर्न्स का मिळायला लागतात, कारण तुमचे फॅक्टर्स इंडिव्हिजिबल असतात आणि तुमचं लेबर हे स्पेशलाइज्ड असतं. किंवा जर कॅपिटल व्हेरिएबल असेल तर ते सुद्धा स्पेशलाइज्ड असतं, जास्त फोकस्ड पद्धतीने वापरलं जातं. स्टेज 2 बघा. स्टेज 2 स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट बी टू द पॉइंट डी. इन द स्टेज टोटल प्रोडक्ट कंटिन्यूज टू इन्क्रीजिंग ॲट डिमिनिशिंग रेट. म्हणजे टोटल प्रोडक्ट आता डिमिनिशिंग रेटने इन्क्रीज व्हायला लागतं, कमी स्पीडने, अंटिल इट रिचेस टू द मॅक्झिमम पॉइंट एच. आपण मगाशीच बघितलं होता, एच पॉइंट म्हणजे 148चा पॉइंट होता मगाशी टेबलमधला, राईट. where the second stage ends, both AP and MP declining but are positive. Here are MP is less than average product. So या stage 2 मध्ये MP is less than average product. Stage 1 मध्ये MP is greater than average product. Okay, ती कमी व्हायला लागते. At the end of the second stage, the point D MP is 0. सो एंड पॉइंट जो सेकंड स्टेजचा असतो त्यात मार्जिनल प्रोडक्ट 0 बनून जातं. ओके, दिस स्टेज इज नोन ॲज स्टेट ऑफ डिमिनिशिंग रिटर्न. सो पहिली स्टेज आहे, जिला आपण म्हणतो स्टेज ऑफ इन्क्रीजिंग रिटर्न्स. दुसऱ्या स्टेजला म्हणतो स्टेज ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स ॲज बोथ एपी आणि एमपी ऑफ व्हेरिएबल फॅक्टर्स कंटिन्युअसली फॉल ड्युरिंग दिस स्टेज. सो दोन्ही खाली पडायला लागलेले असतात. म्हणून स्टेज 2 इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज द फर्म विल सीक टू प्रोड्यूस इट इन इट्स रेंज. म्हणजे जनरली कुठल्याही फर्मला जर प्रोडक्शन करायचं असेल तर ते स्टेज 2 मध्ये प्रोडक्शन करायचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, फर्मचं प्रोडक्शन कुठल्याही फायद्यासाठी, जास्त फायद्यासाठी, कमी नुकसानासाठी, कमी कॉस्टसाठी स्टेज 2 मध्ये झालेलं असलं पाहिजे. ओके, टेक दॅट 2. ओके, देन stage of negative returns. In this stage, TP declines and therefore TP curve slopes downward. So TP चा कर्व, टोटल प्रोडक्टचा कर्व खाली पडायला लागतो, तो डिक्लाइन झाल्यामुळे. ॲज अ रिझल्ट MP is negative and MP curves goes below x axis. This stage is called as stage of negative returns because the MP of variable factor is negative during this stage. The average products also decrease but remains positive. मला वाटतं हे आपण नीटपणे बघितलं होतं, बरोबर. लेट्स गो फॉरवर्ड. हे त्याच गोष्टींचं सगळं समरायझेशन आहे. आय एम नॉट गोइंग टू रीड इट अलाउड, इट्स फॉर युअर समरायझेशन. ओके, so that rational producers will never therefore in stage 3 the marginal product of a variable factor is negative, so that rational producers will never found producing in the stage 1 or stage 3. जो हुशार बिझनेसमॅन असेल तो कधीही स्टेज 1 किंवा स्टेज 2 मध्ये प्रोड्यूस करणार नाही. तुम्ही करू नका. सेकंड स्टेज मध्येच ती करायचं असतं. ॲज इट रिप्रेझेंट्स नॉन इकॉनॉमिक रिजन इन प्रोडक्शन फंक्शन. सो अतिशय नुकसान करणारं रिजन, नॉन इकॉनॉमिक रिजन ऑफ प्रोडक्शन फंक्शन असतं ते. अ रॅशनल प्रोड्युसर्स विल ऑलवेज सीक टू प्रोड्यूस इन स्टेज 2 when where both MP and AP of the variable factors are diminishing. Stage 2 represents the range of rational production decision. So तुम्हाला rational production चा decision घ्यायचा असेल, always play in stage 2. So stage 2 represents the range of rational production decision. Okay, let's go further. Wow, we have a video to see. Let's check out that. We have reached ISOQuant. Cool. Let's see the video then. Let me share my screen with you. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते ज्याच्यावर खूप मोठ्या अक्षरात ISOQuant असं लिहिलंय, right? Yes. Yes, cool. So let's watch what is ISOQuant. ISOQuant काय आहे? आपण आतापर्यंत लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स बघितलं. आता आपल्याला ISOQuant काय आहे ते बघायचं आहे. ओके ओके, आपण असं करूया, ही व्हिडिओ बघूया, त्याच्यानंतर ही मीटिंग कट करूया अँड देन लेट्स जॉइन अगेन. ISOQuant कर्व. ISOQuant कर्व एक ऐसा ग्राफिकल रिप्रेजेंटेशन है
जो आपको ये शो करता है कि प्रोड्यूसर दो इनपुट का ऐसा कॉम्बिनेशन क्रिएट करता है प्रोडक्शन के लिए जिससे आउटपुट हर बार सेम आ रहा है। तो इस फिगर को देखते हैं, y एक्सिस शो कर रहा है कैपिटल को और x एक्सिस शो कर रहा है लेबर को, और ये है आपकी आइसोक्वाइंट कर्व। यहाँ पर 4 आइसोक्वाइंट कर्व दी गई हैं। जब डायग्राम में एक से ज्यादा कर्व यूज किया जाता है तो उसे कहते हैं आइसोक्वाइंट मैप। तो स्टार्ट करता हूँ मैं फर्स्ट कर्व से। फर्स्ट आइसोक्वाइंट कर्व शो कर रही है 100 यूनिट्स। इसका मतलब कैपिटल चाहे ज्यादा लीजिए और लेबर कम लीजिए, या फिर कैपिटल चाहे कम लीजिए और लेबर ज्यादा लीजिए, कॉम्बिनेशन कोई भी होगा, आउटपुट कितना आएगा? 100 यूनिट। तो आइसोक्वाइंट के ऊपर आप कोई भी पॉइंट लेते हैं तो जो दो इनपुट का कॉम्बिनेशन है वो आपको आउटपुट सेम देता है, यानी कि 100 यूनिट। तो अगर मैं आइसोक्वाइंट 2 की बात करूं तो इसके ऊपर आप कोई भी पॉइंट लेंगे जिससे दो इनपुट का ऐसा कॉम्बिनेशन बनेगा जो आपको आउटपुट देगा 200 यूनिट्स। उसी तरीके से आइसोक्वाइंट 3 आपको 300 यूनिट्स प्रोवाइड करेगा और आइसोक्वाइंट 4 आपको 400 यूनिट्स प्रोवाइड करेगा। यानी कि इस कर्व के ऊपर कोई भी पॉइंट ऐसा कॉम्बिनेशन क्रिएट करेगा कैपिटल एंड लेबर का कि आपका आउटपुट हमेशा सेम रहेगा। दिस इज कॉल्ड आइसोक्वाइंट कर्व। आज मैं आपको ओके, सो आय गेस एका छोट्या आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न केला की हाऊ आयसोक्वांट कॅन बी युजफुल आणि कॅन गिव्ह अस द बेसिक नॉलेज अबाउट हाऊ टू प्रोड्यूस. ओके, आपण हे बघूया. तुम्ही लॉग इन करा परत. मी आत्ता मीटिंग कट करते अँड देन मी तुम्हाला आल्यावरती मला आठवण करा की मी तुम्हाला मला अटेंडन्स शीट द्यायची. ओके, प्लीज लॉग इन अगेन.